महिला ही सहनशील असते, त्या सहनशीलतेचा समाजाने अंत पाहू नये असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। पद्मशाली शिक्षण संस्था आणि आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त उद्यमानं अनुसयाबाई बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोपी यांची उपस्थिती होती। दरम्यान स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी मोफत शिक्षण योजना अंमलात आणली। अनाथ मुलामुलींना मोफत शिक्षण सुविधा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येत असून त्याचप्रमाणे महिला बचत गटांना देखील कमी व्याजदरात कर्ज पुरवण्यात येत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। महिला या सहनशील असतात, त्यांच्या सहनशीलतेचा समाजानं अंत पाहू नये असं देखील ते म्हणाले। निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनची वेळेला फी घेता येणार नाही। त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इतक्या आमच्या ITI मध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही। तो चेक त्यांना नॉर्मली मार्चमध्ये मिळतो। त्याची आता तरतूद अशी गेली की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरात ज्याला बिल रेज करणं म्हणतात तसं बिल रेज करून तुम्हाला मिळेल। महिलांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये म्हणून एक एक गोष्ट करतो। त्याच्यामध्ये दरमहा आता 3 कोटी महिलांच्या अकाउंटला घर चालवायला 1500 रुपये सरकार टाकणार आहे। ते आपण ऐकलं असेल। त्याच महिलेला गॅस संपला की काळजी करायला लागते की आता गॅसला पैसे कुठून आणायचे। सगळ्याच घरात अशी स्थिती असते नाही, पण बऱ्याच घरात स्थिती असते। तो वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत द्यायचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदेने केला। दरम्यान अध्यक्ष समारोपात दशरथ गोपी यांनी महाराष्ट्र शासनानं मुलींविषयी विशेष योजना राबवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पद्मशाली समाजातील विडी कामगारांच्या मुलींना हद्दवाड भागापासून मोफत बसची सोय आणि महाविद्यालयासमोरचा कच्चा रस्ता हा डांबरीकरण करून मिळावा अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। हद्दवाड भागाची अजून शिक्षणाची सोय झाली नाही। ते बसेस जे आहेत मोफत बसेस आपण शासनातर्फे या केलेला आहे, ते मोफत बसेस सुद्धा हद्दवाड भागात सोडण्याचे आदेश आपण माननीय आयुक्तांना द्यावं अशी मी आग्रहाची विनंती। मुलींकरता केवळ जे संस्थेने सोय केलेले आपल्या सरकारने हातभार लावून आम्हाला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे। आणि बुर्ला कॉलेज स्थापना होऊन या नवीन इमारतीत गेले 12 वर्ष सर DP रस्ता मंजूर झालेला आहे। मंजूर असताना सुद्धा कच्च्या रस्त्याला आम्ही अनेक वेळा स्थानिक आमदारांकडे मागणी केली, पण त्याची पूर्तता झाली नाही। पावसाळ्यात तर भरपूर चिखल होत असतो। ते DP रस्त्यापासून सुद्धा आपण आपल्या अधिकारात DPTC रकमातून मंजूर करावे अशी आम्ही विनंतीपूर्वक करत आहोत। असे अनेक योजना जे मुलीसाठी आहेत, तुम्ही मोफत शिक्षण दिलं त्याबद्दल तुमचा शताचा आभार, शासनाचा आभार आहे। त्यामुळे मुलींच्या अजून शिक्षणात आम्ही प्रगती करू, पण मुलीला जेथे शैक्षणिक सुविधा आवश्यक आहे ते आपण पूर्तता निवेदनद्वारे आपल्याला दिलेलं आहे। आपण ते स्वीकृत करून आम्हाला उपकृत करावे। या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी प्राची भोसले हिने नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचं सांगून या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळाल्याचं देखील प्राची भोसले हिने सांगितलं। यावेळी संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजे, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल, पांडुरंग दिड्डी, व्यंकटेश आकेन, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापल्ली, हरीश कोंडा, गणेश गुज्जा, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, रमेश बोद्दुल, नागेश इप्पाकायल, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, योगेश डांगरे, सचिन हिरेमठ आदींची उपस्थिती होती।